अत्यंत स्फोटक सनसनाटी बातमी लालू प्रसाद यादव यांनी निर्माण केलेली ही सनसनाटी आहे। न्यूक्लिअर लायबिलिटी विधेयकावरून आज संसदेत मोठा गदारोळ झाला। या विधेयकाबद्दल भाजपने काँग्रेसला पाठिंबा दिलाय। त्यातच सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काउंटर प्रकरणी सीबीआयने आजच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली आहे अशी चर्चा आहे। त्यामुळेच काँग्रेस आणि भाजपचं संगनमत झाल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केलाय। बिहारमधल्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे राजकारण तापलंय। याच दरम्यान भाजपने न्यूक्लिअर लायबिलिटी विधेयकाला पाठिंबा दिला आणि सीबीआयने सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काउंटर प्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली। हा योगायोग जुळून आल्यानं लालू आणि पासवान यांच्या हातात आयताच मुद्दा सापडलाय। बीजेपी और कांग्रेस आई कई एक मुद्दों पर मिली हुई है, कई एक मुद्दे पर, और ये प्रमाणित हो गया बिना होम मिनिस्टर का क्या कोई राजमंत्री कोई काम कर सकता। लालू प्रसादांनी मुस्लिम वोट बँकेवर डोळा ठेवत निशाणा साधलाय, मग मुलायम सिंह कसे मागे राहतील। और बीजेपी ने समझौता कर लिया कि न्यूक्लियर डील पे हम करेंगे समर्थन, आप हमारे वहां के मंत्री और मुख्यमंत्री को छोड़ो। सोहराबुद्दीन प्रकरणात नरेंद्र मोदींच्या विरोधात कोणतेच पुरावे नाहीत अशी माहिती आयबीएन नेटवर्कला मिळण्याच्या दिवशीच हा विरोध समोर येतोय। या एन्काउंटर प्रकरणात सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मोदींनी दिल्याचा आरोप आहे, पण अधिकाऱ्यांच्या बदल्या हा गुन्ह्यात सहभागी असल्याचा पुरावा होऊ शकत नाही असं सीबीआयच्या सूत्रांनी म्हटलंय। बिहारमधल्या निवडणूक प्रचारासाठी मोदींना विरोध करून नितीश कुमारनी मुस्लिम वोट बँकेला खुश करण्याचा प्रयत्न केलाय। आता लालूंनी न्यूक्लिअर डीलमध्येच डील झाल्याचा आरोप करत काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही टार्गेट केलंय। अलीगडमधल्या शेतकऱ्यांचं आंदोलन, बेकायदेशीर मायनिंग आणि वेदांत मायनिंग बंदी यासारख्या राज्यांशी संबंधित असणाऱ्या मुद्द्यांवरून संसदेचं कामकाज अनेक वेळा तहकूब झालं। राज्यातले मुद्दे देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सभागृहात आणले तर राज्यात आपली पत वाढेल असं खासदारांना वाटतंय। ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत। यासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी आमच्या सोबत आहे आमचा दिल्लीचा रिपोर्टर आशिष दीक्षित। आशिष, नेमकं काय झालंय? लालूंचं काय राजकारण चालू आहे? याचं साधं कारण हेच आहे की बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 2 महिन्यांवरती आल्या आहेत आणि तिथे मुसलमानांची मतं ही अत्यंत महत्वाची आहेत। आपण गेले कित्येक दिवस झाले पाहत होतो नरेंद्र मोदी यांच्यापासून दूर राहण्यासाठी नितीश कुमार प्रयत्न करत होते, त्यामागे पण हेच कारण होतं। आता लालू प्रसाद यादव हे तेच कारण वापरताना दिसतात। जर त्यांना असं यशस्वीपणे त्यांच्या मतदारांसमोर दाखवता आलं की काँग्रेस आणि भाजप हे दोन्हीही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, तर मुसलमान मतं त्यांना आपल्याकडे वळवता येतील, ही त्यांची चाल आहे। कारण की तिथे त्रिकोणी मुकाबला होणार आहे, काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध लालू प्रसाद यादव यांचा राजद हा पक्ष, आणि म्हणूनच काँग्रेस आणि भाजप यांना एकत्र टार्गेट करण्याची ही संधी आहे असं लालू प्रसाद यादव यांना दिसतंय आणि म्हणून ते हे राजकारण खेळत आहेत। आशिष, पण भाजपने आज याविषयी मोठी तीव्र प्रतिक्रिया दिलेली दिसत नाही, याचं काय कारण आहे? भाजप शांत राहण्याचं कारण काय आहे? एकतर मुद्दा असा आहे की आज दोन्ही सभागृह ही स्थगित करावी लागली। या मुद्द्यानंतर अपेक्षा होती की भाजप याच्यावरती प्रतिक्रिया देईल, पण भाजपकडून याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही। तुम्ही म्हणताय हे अगदी खरं आहे, याचं स्पष्टपणे खंडन होण्याची गरज होती, पण तसं झालेलं दिसत नाही। कदाचित त्यांना हा मुद्दा तितका महत्वाचा वाटत नसावा, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आता बिहार विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्या दिशेने सगळे पक्ष आपली पावलं उचलताना दिसतात इथे दिल्लीमध्ये। आणि विशेष करून हे जे अधिवेशन होतं, या अधिवेशनामध्ये सगळे प्रादेशिक मुद्देच होते। कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर नीट चर्चा होण्यापेक्षा छोट्या छोट्या मुद्द्यांवरून सभागृहाचं कामकाज बंद पाडण्यावरतीच राजकीय पक्षांनी भर दिला आणि त्याच्यात महाराष्ट्रातले खासदार सुद्धा पुढाकार घेत होते। आशिष, नरेंद्र मोदींना सीबीआयने क्लीन चिट दिली ही जी बातमी येते, यामध्ये किती तथ्य आहे? का नरेंद्र मोदींवर सीबीआयचं कोणतंही लक्षच नव्हतं असं आतापर्यंत जे काही गदारोळ उठला होता नरेंद्र मोदींच्या विरोधात, मात्र प्रत्यक्षात सीबीआय नरेंद्र मोदींवर काही तपासच करत नव्हतं, अशी काही वस्तुस्थिती आहे का?
जी आपल्याला माहिती मिळते ती अशी आहे सीबीआय सूत्रांकडून की हे जे बनावट एन्काउंटर आहे सोहराबुद्दीनचं, याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा थेट सहभाग असल्याची माहिती अजूनपर्यंत त्यांना मिळाली नाहीये. त्यांना जी माहिती मिळते ती अशी आहे की याच्यामध्ये त्या राज्याचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांचा सहभाग होता, थेट सहभाग असल्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत असा त्यांचा दावा आहे. पण कुठेही नरेंद्र मोदी यांचा थेट सहभाग असल्याचे पुरावे नाहीयेत. त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते एवढंच दाखवतात की नरेंद्र मोदींनी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या घडवून आणल्या होत्या, पण त्यामुळे ते या बनावट एन्काउंटरसाठी थेट जबाबदार आहेत असं म्हणता येणार नाही. आणि हीच माहिती आज आपल्याला सीबीआयच्या सूत्रांकडून मिळाली आणि योगायोगाने त्याच दिवशी आज संसदेत हे नाट्य घडलं. अशी धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आपण बघितलं की लालू प्रसाद यादव यांचा एक डोळा बिहारवर होता. ते जेव्हा आरोप करत होते काँग्रेस आणि भाजपने संगनमत केल्याचा, जसजशा बिहारच्या निवडणुका जवळ येतील, पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ येतील, तसा तसा दिल्लीच्या राजकारणावर सुद्धा या निवडणुकांचा प्रभाव पडणार आहे, याविषयी काही शंका नाही.